इयत्ता 10वीतले सगळे विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण 10वीचा जो आपला विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10, त्यामधला आपला जो 7वा घटक आहे, या 7व्या घटकाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण पाठीमागचा जो घटक होता याच्यापूर्वीचा, तो म्हणजे प्रसार माध्यमे आणि इतिहास, याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण जो 7वा घटक या ठिकाणी घेणार आहोत, तो खेळ आणि इतिहास. धडा तसा खूप छान आहे. ज्या दैनंदिन जीवन, खेळाचे महत्त्व, खेळाचे प्रकार, खेळाचं जे आंतरराष्ट्रीयकरण आहे, खेळाचं साहित्य आणि खेळणी आणि खेळणीचा इतिहास, खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट, खेळ आणि व्यावसायिक संधी. समोर दिसायला शब्द खूप सोपे आणि छान वाटतात. खेळाचे महत्त्व, खेळाचे प्रकार, असं जणू काही असं तुम्हाला वाटेल की अरे वा, खेळ म्हणजे काय, खेळाचे महत्त्व आपण सहज सांगू शकतो. खेळाचे प्रकार आपल्याला माहिती आहे. खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण, खेळाचे साहित्य आणि खेळणी, खेळाचा इतिहास म्हणजे खेळणी आणि इतिहास, आणि खेळ आणि संबंधित साहित्य आणि चित्रपट, आणि खेळ आणि व्यवसायाच्या संधी, खेळातून मिळणाऱ्या व्यवसायाच्या संधी. हे काही महत्त्वाचे 7 भाग या ठिकाणी आपण या घटकामध्ये बघणार आहोत. परंतु तत्पुरती खेळ जरी आपण म्हटलो तरी खेळाचा पूर्व इतिहास सुरुवात जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि खेळाचा इतिहास समजल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी खेळाचे महत्त्व लक्षात येणार नाही. आता खेळ आपण कशासाठी करतो, तर खेळ मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणती कृती म्हणजे खेळ. आता खेळ कशाला म्हणायचं, की आपल्याला आनंद वाटेल, आपल्याला चांगलं वाटेल, आपल्या स्वतःचं मनोरंजन होईल किंवा इतरांचंही मनोरंजन होईल. आणि त्याचबरोबर खेळ खेळत असताना, मनोरंजन करत असताना आपल्या शरीराचा व्यायाम होईल. यासाठी आपण जी काही कृती करतो, यासाठी केली जाणारी कोणतीही कृती असेल, ती कृती म्हणजे खेळ. म्हणजे पहिल्यांदा खेळाची संकल्पना या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये येणं फार अपेक्षित आहे. थोडक्यात खेळ म्हणजे काय, तर खेळ कशासाठी, आपल्याला आनंद मिळण्यासाठी, आपलं स्वतःचं मनोरंजन होण्यासाठी. आणि हे मनोरंजन, आनंद मिळण्याबरोबरच आपल्या शरीराचा व्यायाम होणं, यासाठी आपण जी काही कृती करतो ती कृती म्हणजे खेळ. अशी सर्वसाधारण आपल्याला खेळ म्हणजे काय लक्षामध्ये येतं. आता हे करत असताना पुढे आपण खेळाचा इतिहास हा माणसा एवढा जुना आहे. एकाच वाक्यात तुमच्या लक्षात आलं असेल. खेळ काय अलीकडच्या काळातली, आधुनिक काळातली गोष्ट नाही आहे. खेळाचा इतिहास जर आपण बघितला तर तो माणसा इतकाच जुना आहे, माणसा एवढाच जुना आहे. म्हणजे अगदी खेळ हे प्राचीन काळापासून, अश्मयुगातून आपण बघितले तर अश्मयुगातला माणूस सुद्धा अशा प्रकारचे खेळ खेळायचा. प्राचीन काळातलाही माणूस त्या ठिकाणी अशा प्रकारचे खेळ खेळायचा. आधुनिक काळात, आणि म्हणजे खेळांचा इतिहास हा माणसा एवढा जुना आहे, कारण खेळणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खेळणं म्हणजे आपल्या माणसाची काय नैसर्गिक प्रवृत्ती आहे. जर मानवाच्या सुरुवातीचा काळ आपण बघितला तर सुरुवातीला माणूस विविध प्रकारचे खेळ खेळले जायचा. शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता, तसा तो खेळ आणि मनोरंजनाचाही एक भाग होता. म्हणजे माणूस शिकार करणं, जंगलामध्ये प्राण्यांची शिकार करणं. आता तो शिकार काय करत होता, तर आपल्या रोजचं पोट भरण्यासाठी, दैनंदिन जीवनाचं तो एक महत्त्वाचा शिकार करणे भाग होता उदरनिर्वाहासाठी. कारण सुरुवातीला माणूस जंगलामध्ये राहत होता आणि जंगलामध्ये तो प्राण्यांची शिकार करायचा. शिकार कशासाठी, तर आपलं पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाहाचा तो मार्ग होता. तसाच तो खेळ आणि मनोरंजनाचा एक भाग होता. भारतातील प्राचीन साहित्य आणि महाकाव्यामधून दूत, कुस्ती आणि रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचा उल्लेख आहे. आता एक गोष्ट समजून घ्या की भारताच्या प्राचीन साहित्याचा अभ्यास केला तर त्या साहित्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ते
भारतातलं प्राचीन साहित्य आणि महाकाव्याचा अभ्यास केला, त्यामध्ये दूत, कुस्ती, रथांच्या शर्यती आणि घोड्यांच्या शर्यती आणि त्याचबरोबर बुद्धिबळ या खेळाचा उल्लेख त्यामध्ये त्या प्राचीन साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ पहिलं जे वाक्य आहे की खेळाचा इतिहास हा माणसा एवढाच जुना आहे, हे या गोष्टीतून आपल्याला लक्षात येतं. आता इथे म्हटलं की माहीत आहेत का तुम्हाला, वडोदरा येथील प्रसिद्ध पैलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधलं स्वर्णिम गुजरात स्पोर्ट विद्यापीठ, गांधीनगर कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलन कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे या ठिकाणी अनेक काही क्रीडा विद्यापीठ आहेत, काही कुस्त्यांच्या काही तालमी त्या ठिकाणी आहेत. आपल्या पुणे शहरातच बालेवाडी येथे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलन कुस्ती आणि इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. तर असे काही प्राचीन साहित्यामध्ये महाकाव्यातून अशा काही महत्त्वाच्या खेळाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा इथे एक भाग दिलेला आपल्याला बघा की माहीत आहे का तुम्हाला, नसेल तर आपण समजून घेऊया. इथे 1, 2, 3, 4 आणि 5 गोल हे एकमेकांमध्ये असलेले हे चिन्ह आहेत. हे तुम्हाला माहिती आहे की ऑलिम्पिकचं चिन्ह आहेत. 5 खंड. खेळ आणि ग्रीक लोक यांचं नातं प्राचीन काळापासून आहे असं म्हटलं जातं, कारण खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकची सुरुवात मला वाटतं ग्रीकांपासून सुरुवात झाली. खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहेत, कारण खेळांना नियमित आणि सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिलं. मग त्यामध्ये धावणे असेल, थाळीफेक सारखे खेळ असेल, रथ आणि घोड्याच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादीचे सामने त्यांनी सुरू केले. म्हणजे ग्रीकांनी, म्हणजे खऱ्या अर्थाने खेळायला सुरुवाती झाली तर ती ग्रीकांपासून झाली असं म्हणायला काही हरकत नाही. मग प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असायची आणि या स्पर्धेत भाग घेणं आणि विजय मिळवणं अतिशय मानाचं मानलं जातं. आणि आजही तुम्हाला माहिती आहे की ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विजय मिळवणं म्हणजे देशामध्ये, राष्ट्रामध्ये, जगामध्ये खूप मोठं त्या गोष्टीला महत्त्व आहे. आता पहिला मुद्दा या ठिकाणी आपण समजूया खेळाचे महत्त्व. खेळाचे काय महत्त्व आहे मुलांना? अर्थात तुमच्या गोष्टी लक्षामध्ये आलं असेल की जीवनामध्ये खेळाचे किती महत्त्व आहे, परंतु आपण हे ऐतिहासिकदृष्ट्या या ठिकाणी आपण खेळाचा सगळा इतिहास बघणं फार महत्त्वाचं आहे. आता खेळाला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे, कारण खेळाशिवाय आपलं जीवन घडू शकत नाही. कारण जीवनातल्या व्यथा आणि चिंता जर तुम्हाला विसरायच्या असेल तर ते फक्त केवळ खेळामुळेच विसरू शकतात. म्हणजे याचा अर्थ खेळाला आपल्या जीवनामध्ये, आपल्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येतं. कारण आपल्या जीवनामधले काही व्यथा असेल, काही संकट असेल किंवा काही चिंता आहे, ह्या चिंता आणि व्यथा विसरायला लावण्याचं सामर्थ्य खेळामध्ये आहे. कारण मनाला विरंगुळा देणं आणि मन ताजेतवाने करण्याचं काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळामुळे खेळाडूचा व्यायाम होतो. कुस्तीसारखे व्यायाम, प्रचंड शरीराची आपली हालचाल करावी लागते, त्यामध्ये प्रचंड व्यायाम त्या ठिकाणी होत असतो. मग अलीकडचे काही क्रिकेटसारखे सुद्धा खेळ आहेत, व्हॉलीबॉलसारखे सुद्धा खेळ आहेत, बास्केटबॉलसारखे सुद्धा खेळ आहे की त्यामधून प्रचंड आपल्या शरीराचं श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात आणि त्याचा परिणाम असा होतो की या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर आपलं काटक बनतं, बळकट बनण्यास त्यामध्ये खेळामुळे मदत होते. खेळामुळे आपलं मनोधैर्य वाढतं, चिकाटी त्यामध्ये आपल्यामध्ये वाढते. सांघिक म्हणजे आपल्याकडे नेतृत्व गुणांचा आपल्यामध्ये विकास त्या ठिकाणी होतो. सांघिकपणा आपल्यामध्ये चांगला निर्माण त्या ठिकाणी होतो. नेतृत्वाचे गुण आपल्यामध्ये वाढूच लागतात. खिलाडूपणा, असे अनेक गोष्टी, अनेक गुणांची वाढ आपल्यामध्ये होते. आणि म्हणून सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसामध्ये आपण एकमेकांना सहकार्य करतो आणि त्यामधूनच संघभावना वाढीस लागते आणि त्यामुळे नेतृत्व गुणाचा विकास होतो. थोडक्यात खेळाचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलेच असेल. पुढे आपण बघूया खेळाचे प्रकार. आता मुख्यतः खेळाचे 2 प्रकार आहेत. त्या 2 प्रकारामध्ये अनेक प्रकारचे खेळांचं विभाजन त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. बैठे खेळ आणि मैदानी खेळ. म्हणजे खेळाचे 2 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये बैठे खेळ आणि मैदानी खेळ. जे खेळ बसून खेळायचे फक्त, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल, त्यांना आपण बैठे खेळ असं म्हणतो.
म्हणजे बुद्धिबळ हा आपण बसूनच खेळतो. पत्त्यांसारखा खेळ आपण बसून खेळतो. सोंगट्यांसारखा, कॅरम, काच कवड्या, हे जे काय खेळ आहे हे आपण कोणत्याही ठिकाणी कुठेही बसून खेळतो. सागरगोटे हा सुद्धा बैठा खेळ खेळण्याचा एक प्रमुख खेळच आहे आणि सागरगोटे हा खेळ, बैठा खेळ मुलींना फार आवडतो. त्यानंतर भातुकली हा खेळ सुद्धा लहान मुलींचा अतिशय आवडता खेळ आणि म्हणून भातुकली हा खेळही सुद्धा लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात आणि त्यामध्ये विशेष बाहुला आणि बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. म्हणजे हे पहिले बैठे खेळ. आता यानंतर मैदानी खेळ, म्हणजे खेळाचे दोन प्रकारामध्ये बैठे खेळायचं. आता मैदानी खेळ कशाला म्हणायचं की मैदानी खेळामध्ये साधारणतः देशी आणि विदेशी असे प्रकार आढळले जातात. देशी म्हणजे आपल्या भारतीय खेळ आणि त्यातल्या त्यात काही परदेशामधले खेळ सुद्धा असतात. म्हणजे मैदानी खेळामध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत. देशी खेळांमध्ये काय आहे, जे आपले भारतीय खेळ आहेत. या देशी खेळांमध्ये लंगडी, जे आपण सगळे शालेय जीवनामध्ये खेळतो. त्यानंतर कबड्डी हा सुद्धा आपल्या सर्वांचा आवडती शालेय जीवनामध्ये खेळ. आट्यापाट्या, खो खो या खेळांचा समावेश होतो. म्हणजे लंगडी आपण काही बसून खेळू शकत नाही, म्हणजे हे मैदानी खेळ आहेत. लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो हे जे खेळ आहे या खेळांचा समावेश मैदानी खेळामध्ये होतो. मुलं आणि मुलींमध्ये गोट्या, लंगोरी, विट्टीदांडू हे आपले देशी खेळ आहे. मुलांना लक्षात घ्या की मुलांमुलींमध्ये गोट्या, लंगोरी, विट्टीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झुम्मा, लंगडी असे अनेक लोकप्रिय त्या ठिकाणी खेळ आहे. हे आपले काही देशी खेळ कोणते या संदर्भातले सुद्धा तुम्हाला असे प्रश्न बोर्डाला येतात. मग ही जे आपले गोट्या, लंगोरी, तुम्हाला माहिती सगळे खेळ, विट्टीदांडू, भिंगऱ्या, भोवरे खेळणं, फुगडी, झुम्मा, लंगडी असे जे खेळाचे प्रकार आहे हे खूप लोकप्रिय खेळ आपल्या देशामध्ये मानले जातात आणि यातून बरेचसे खेळ आपण या ठिकाणी खेळलेले आहे. ही गोष्ट आपल्याला माहीत आहे कसं या ठिकाणी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या, अर्थात झाशीच्या राणीचा इतिहास सगळ्यांना माहिती. मेरी झाशी नाही दूंगी. बाईसाहेबा शरीराचा शोक फार होता. पहाटेसन उठून मल्ल खांबासी जाऊन 2 घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीच फेरफटका मारून 4 घटका दिवसास खुरकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे. बघा, विष्णू भट्ट गोडसे यांच्या माझ्या प्रवासातून हे पुस्तकातून घेतलेले. बाईसाहेबास शरीराचा शोक फार होता, म्हणजे राणी लक्ष्मीबाई यांना प्रचंड असा आपलं शरीर जे आहे कमवण्याचं, म्हणजे शरीराचा व्यायाम करणं यासाठी त्यांना खूप त्यांचा शोक, आवडीचा गोष्ट होते आणि त्या यासाठी पहाटे उठायच्या, मल्लखांब करायच्या, कसरत करायच्या, घोड्यावर बसायच्या, घोडा पळवायच्या, हत्तीवरती बसायचा, फेरफटका मारायचा, खुरकाचं खायचं, दूध प्यायचं आणि मग स्नान करायचं. म्हणजे आपल्या शरीराची ताकद कशी असते. आणि तुम्हाला माहिती आहे की राणी लक्ष्मीबाई कशा इंग्रजांच्या बरोबर त्या ठिकाणी लढल्यात. तर अशा प्रकारे काही खेळ आपण, हे देशी खेळ आहे. आता विदेशी खेळ कोणते? खेळातल्या मैदानी खेळामध्ये 2 प्रकार आहे, देशी खेळ आणि विदेशी खेळ. देशी म्हणजे हे आपले भारतीय खेळ किंवा आपले खेळ, त्यामध्ये आपण बघितले. आता आपण पुढे बघणार आहोत विदेशी खेळ. आता विदेशी खेळ म्हणजे कोणते? बॅडमिंटन, टेबल टेनिस हे आपले काही भारतीय खेळ नाही, पण ते आपण खेळतो, त्यामध्ये सहभागी होतो. विदेशी मैदानी खेळामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो या खेळांचा समावेश देशी खेळांमध्ये होतो, मैदानी खेळांमध्ये होतो. आता मैदानी खेळामध्ये सुद्धा आणखीन काही खेळांचे प्रकार आहेत. मैदानी खेळामध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत. यात 100 मीटर असेल, 400 मीटर असेल, मॅरेथॉन किंवा अडथळ्याच्या शर्यतीचा समावेश या ठिकाणी होत असतो. त्यानंतर पुढे आपण बघतोय की शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये शारीरिक कौशल्य, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला आपले शारीरिक कौशल्य खूप आत्मसात असावे लागतात आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने हे खेळ आपण चांगल्या प्रकारे खेळू शकतो. तर शारीरिक कौशल्यावरती जे खेळ आहेत ते कुठले कुठले खेळ आहेत या ठिकाणी आपण बघणार आहोत. यामध्ये आपण बघूया. यानंतर आपण पुढे जे खेळ बघणार आहे ते शारीरिक कौशल्यावरती आधारित मैदानी खेळ. यामध्ये
शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळामध्ये गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी आणि पाण्यातील खेळांमध्ये पोहण्याच्या शर्यती, याला आपण वॉटर पोलो असं म्हणतो, नयन असं म्हणतो. तसेच शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक या खेळांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. मग यामध्ये आपण बघितलं की शारीरिक कौशल्यावरती आधारित मैदानी खेळ, जे आपण गोळाफेक हे खेळ आपण शालेय स्तरावरती आणि पुढे पण या ठिकाणी खेळले जातात. थाळीफेकसुद्धा हे शालेय स्तरावरती खेळले जाणारे, लांब उडीसारखे, उंच उडी, यामध्ये आपल्या शरीरामध्ये खूप अशी कौशल्य असावी लागतात. मग ती सरावानीच नेहमी होत असतात. पाण्याच्या खेळामध्ये आपण पोहण्याच्या शर्यतीला वॉटर पोलो असं म्हणतो, नौकाने, असे जे काही शारीरिक कसरतीचे जे खेळ आहे, त्यामध्ये आणखीन खेळामध्ये मल्लखांब हा अतिशय आपल्या शारीरिक कसरतीचा खेळ आहे, खूप चांगला खेळ आहे. दोरीवरचा मल्लखांब असेल, जिम्नॅस्टिक असेल, या खेळांचा समावेश साधारणतः मैदानी खेळामध्ये या ठिकाणी होत असतो. काही छायाचित्रसुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. एक गोष्ट आपल्याला माहिती आहे का असं त्यांनी विचारलं. श्रीमती मनीषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब आणि त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळभट देवधर यांची आहे. बाळभट दादांना हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडावरील क्रीडा पाहून स्फुरला असे या ठिकाणी म्हटलेलं. पुढे आपल्याला या ठिकाणी साहसी खेळ, साहसी म्हणजे काय की त्यामध्ये आपल्या मनाची पूर्ण तयारी, धाडस, हिंमत, ह्या गोष्टी आपल्या अंगी असाव्या लागतात. मग साहसी खेळांमध्ये स्केटिंग, जो छायाचित्रात तुम्हाला माहिती आणि प्रत्यक्ष पण स्केटिंग खेळ काय असतो, या गोष्टी तुम्ही त्या खेळाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. स्केटिंग आणि स्कीइंग म्हणजे थोडक्यात त्याला आपण घसरण्याच्या शर्यती असं म्हणतो. त्यातच काही आईस हॉकी हे खेळसुद्धा लोकप्रिय त्या ठिकाणी आहेत. आता साहसी खेळ आणि रोमांचकारी खेळांमध्ये प्रस्तारोहण, ग्लायडिंग आणि मोटारसायकल किंवा मोटार कार यांचा समावेश या शर्यतीमध्ये होतो. या ठिकाणी म्हटलं आहे की चला शोधूया शिक्षक, पालक आणि आंतरजालाच्या मदतीने. आंतरजाल म्हणजे काय, थोडक्यात नेटवरच्या मदतीने शिक्षक, पालक आणि अंतराळाच्या मदतीने कुस्तीगीर खाशाबा जाधव, मारुती माने, भारत सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी माहिती मिळवा. आता पुढे आहेत खेळाच्या स्पर्धा. आता खेळाच्या स्पर्धा कुठे होत नाही, सर्व राष्ट्रांमध्ये होतात, जगभर होत असतात. आणि मग खेळाच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळालेली आहे. त्यामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा, एशियाड, दिव्यांगांच्या ऑलिम्पिक स्पर्धा, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवरती होतात. आज तुम्हाला माहिती आहे की खेळाचं जीवनामध्ये किती महत्त्व आहे. हे जरी आपण बघितलं, ते किती सत्य असलं तरी त्याच्याही पलीकडे खेळाच्या स्पर्धा जर आपण बघितल्या तर जागतिक पातळीवरती अनेक खेळांच्या विविध स्पर्धा त्या ठिकाणी होत असतात. आणि या खेळाचं महत्त्व संपूर्ण जगाला या ठिकाणी, संपूर्ण जगाच्या लक्षामध्ये आलेलं आहे. आणि जागतिक पातळीवरती अनेक स्पर्धा त्या ठिकाणी भरतात. ऑलिम्पिकसारखी स्पर्धा तुम्हाला माहिती, दर 5 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा जगामध्ये घेतल्या जातात. आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या खेळांचा समावेश त्या ठिकाणी होतो. आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे, हॉकी आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये हॉकी, क्रिकेट यासारखे लोकप्रिय आहे खेळ आहे. आणि हा हॉकी जो खेळ आहे तो आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. आणि या खेळाच्या स्थानिक शहर किंवा तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येतं. आज जर तुम्ही खेळामध्ये, कुठल्याही खेळामध्ये तुमचा जो आवडीचा खेळ आहे, मग तो वैयक्तिक खेळ असो किंवा सांघिक खेळ असो, त्यामध्ये जर तुम्ही चांगलं अगदी राज्यस्तरावरती, राष्ट्रीय स्तरावर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या खेळामध्ये चांगल्या प्रकारचं करिअर मिळतंच. शिवाय तुम्ही त्या खेळामध्ये चांगलं नाव कमावल्यामुळे, तुम्ही राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावरती गेल्यामुळे तुमच्या जीवनालासुद्धा एक उत्तम करिअर करण्याची संधी त्या खेळाच्या मुळे त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. कारण खेळाच्यासाठी किंवा खेळाडूंसाठी कोणत्याही राज्य सरकारच्या किंवा देशपातळीवरती शासकीय जागा त्या ठिकाणी रिझर्व त्या ठिकाणी असतात, खास खेळाडूंसाठी. आता ही गोष्ट आपल्याला माहीत आहे का, मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. आणि 1936 साली
भारतीय हॉकी संघाने बर्लिन येथे जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्यामध्ये सुवर्णपदक मिळवले. त्याच्यापूर्वी 1928 1932मध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडनं खेळले होते. आणि तेव्हापासून ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो. सध्या आता याच महिन्यामध्ये ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्टच्या 29 तारखेला जो दिवस येईल तो दिवस दरवर्षी आपण संपूर्ण देशामध्ये ध्यानचंद हे भारतीय खेळाडू संघाकडून खेळले होते आणि त्यांचा तो दिवस 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो. त्यांनाच हॉकीचे जादूगार असेही म्हणतात. पुढे 1956मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण नावाचा पुरस्कार म्हणजे सन्मान त्यांना सन्मानाने त्यांना विभूषित केलेलं होतं. तर अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे खेळाडूंचं किंवा त्यांचं कार्य या ठिकाणी आपण बघितलं. आता खेळांचे राष्ट्रीयकरण, आंतरराष्ट्रीयकरण. आता 20व्या आणि 19व्या शतकाच्या खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, ऑलिम्पिक. तर ऑलिम्पिक हे जे खेळ आहेत 20व्या आणि 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. म्हणजे ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या जागतिक क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यांवरून एकाच वेळी जगभरामध्ये होऊ लागले. आणि मग ज्या देशात त्या खेळांचा काही सहभागसुद्धा नाही असे सुद्धा प्रेक्षकसुद्धा त्या खेळाचा आनंद आपल्या घरात बसून घेत असायचे. साधारणतः आपण बघतो की क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोचल्यानंतर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला आणि या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारण जणू काही बदलूनच टाकले. कारण हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात, प्रेक्षक आपल्या मनोरंजनासाठी सामने बघतात, कंपन्या त्यामधून जाहिरातीची संधी घेतात आणि जाहिरातीची संधी म्हणून सामान्याकडे बघतात आणि प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी काही निवृत्त खेळाडू त्या ठिकाणी असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की खेळाचे कशा प्रकारे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहेत. त्यानंतर आपण खेळाचे साहित्य आणि खेळणी. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की खेळाचे साहित्य आणि खेळणी. आपण बघतो की लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधने आणि उपकरणे असतात, जी काही आपण छोटे मोठे मुलं बघितली की ती शाळेमध्ये जातात किंवा घरी असतात, तर त्यांच्या अनेक विषयांवरती वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला रंगीबेरंगी अशी विविध प्रकारची खेळणी किंवा साधने उपकरणे तुम्हाला आज बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला आलेली दिसतात. त्यांना खेळणी म्हणतात. परंतु जेव्हा प्राचीन स्थळांच्या उत्खनामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी आपल्याला सापडलेली आहे, कारण तुम्ही हडप्पा संस्कृतीचं उत्खनन बघितलं, तिचा अभ्यास तुम्ही बघितला, तर त्या काळातल्या लोकांच्या लोकजीवनामध्ये काही मातीची खेळणी, बैल म्हणा, भांडी म्हणा, मातीची भांडी म्हणा, खेळण्याची भांडी, तर अशा स्वरूपाची काही खेळणी त्या ठिकाणी मातीपासून बनवलेले त्या उत्खनामध्ये त्या ठिकाणी सापडलेली आहेत. मग ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असायची. आणि मग प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक असे आहे आणि मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. शब्द लक्षात घ्यायचं. शूद्रकाच्या एक नाटकाचं नाव आहे मृच्छकटिक आणि मृच्छकटिक याचा अर्थ होतो मातीची गाडी. पुढे ही गोष्ट आपल्याला माहीत आहे की कथा सरित सागर हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये अनेक मनोरंजन खेळ आणि खेळांचे वर्णन केलेले आहेत आणि त्या ग्रंथामध्ये उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचं वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडतात आणि काही नाचतात तर काही आवाज करत असतात असा उल्लेख आहे. आणि मग ह्या ग्रंथाच्या आधारावरती आपण काही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम असेल तर बाहुली नाट्याचा खेळ तुम्ही बघतात. मग त्या बाहुल्या दोऱ्यांच्या एका हाताने उडवणं, त्याचा आवाज देणं, त्यांना सुंदर असं त्या बाहुली नाट्य त्या ठिकाणी दाखवलं जातं.
आणि अर्थात मग या ग्रंथाच्या आधारावरतीच आपण ते खेळ या ठिकाणी आज समाजामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आता खेळणी आणि इतिहास. आता खेळण्यामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावरती प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रातील दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. त्याचा अनुभव तुम्ही घेतात, त्या गोष्टी तुम्ही सहभागी होतात. दिवाळी आली की सगळीकडे तुम्हाला तुमच्या घरात, आजूबाजूला, गल्लीत, सोसायटीमध्ये छानपैकी मुलं असे मातीचे किल्ले त्या ठिकाणी बनवताना दिसतात. त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहात. तुम्ही अशा गोष्टीमध्ये सहभागी होतात. आणि म्हणून या मातीच्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. आपल्या विद्यालयामध्ये पण सुद्धा अशाच प्रकारे तुम्ही विद्यार्थ्याने प्रतापगड नावाचा किल्ला त्या ठिकाणी बनवला होता. मग तिथं मावळे वगैरे सगळं तुम्ही तो प्रसंग बघितला असेल आपल्या एका शाळेतल्या कार्यक्रमासाठी. आणि म्हणून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साह्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचा हे प्रकार आहे. इटलीतील पोपाई इटलीमधील पॉपेई शहराच्या उत्खनामध्ये एक भारतीय हस्तिदंत बाहुली सापडली. म्हणजे याचा अर्थ किती प्राचीन काळापासून आपल्याकडे खेळाचं महत्त्व लक्षात येत आहे. आणि तिथं हस्तिदंत बाहुली सापडली. हस्तिदंत म्हणजे हत्तीच्या दातापासून तयार केलेली बाहुली. ती 1ल्या शतकातली असावी असं काही इतिहासकारांचा अंदाज आहे अभ्यास केल्यानंतर. त्यावरून भारत आणि रोम यांच्यामधला परस्पर संबंधामधला अनुमान त्या ठिकाणी करता येतं. म्हणजे याचा अर्थ भारत आणि रोम आपले संबंध त्या ठिकाणी होते. अर्थात इतिहासामध्ये आपण 6वी-7वीला या गोष्टी शिकलो की प्राचीन काळापासून भारताचे आणि रोमचे व्यापाराचे काही संबंध आहे हे आपण इतिहासामध्ये बघितलेलं आहे. आणि म्हणून अशा रीतीने उत्खनामध्ये मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधावरती प्रकाश टाकू शकते, हे या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येतं. त्यानंतर खेळ आणि संबंधित साहित्य आणि चित्रपट. बघा, खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवीन ज्ञानशाखा निर्माण झाली. अलीकडेच तुम्ही वाचतात की सचिन तेंडुलकरवरती पुस्तक निघालेले. कशामुळे? तर खेळाचा बादशाह किंवा क्रिकेटचा बादशाह म्हणून सचिन तेंडुलकरना ओळखतात. तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत. आणि मग सचिन तेंडुलकरांवरती पुस्तक लिहिलं गेलं म्हणजे कशामुळे? खेळाच्या संबंधित असल्यामुळे. म्हणजे खेळाच्या संबंधित अनेक साहित्य लिहिलं जातं. खेळाच्या संबंधित अनेक खेळाडूंचं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं जातं. खेळाच्या संबंधित अनेक माहिती त्या ठिकाणी प्रकाशित केली जाते, लिहिली जाते. आणि म्हणून खेळाच्या संबंधित साहित्य ही एक नवीन ज्ञानशाखा आहे. मग खेळाशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबांचा एक इतिहास प्रकाशित झालेला आहे. व्यायाम या विषयावर अनेक कोश आणि खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. म्हणजे इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणामध्ये साहित्य उपलब्ध आहे. आणि खेळ या विषयाला वाहून घेतलेले दूरदर्शन वाहिन्या सुद्धा आहे. अलीकडच्या काळामध्ये खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावरती काही हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली. मेरी कोम सारखी तुम्ही बघितली की ऑलिम्पिक्स खेळामध्ये सुवर्णपदक मिळवलेली. दंगलसारखा जो चित्रपट निर्माण केलेला आहे ते फोगट बहिणी असं काहीतरी आहे, तुम्हाला माहिती. तर मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळणारी पहिली आणि महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी ह्या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर चित्रपट आधारलेले आहेत. म्हणजे थोडक्यात चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. कारण त्या काळातली परिस्थिती आज दाखवायची म्हणजे त्या काळातल्या परिस्थितीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपल्या त्या चित्रपटामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असतं. कोशांतर्गत आणि वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा विषयावरती लिहिताना सुद्धा खेळांचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे. खेळाचा इतिहासाचा जर अभ्यास केला नसेल तर खेळावरती जास्त काही लिहिता येणार नाही. आणि म्हणून खेळावरती लिहिण्यासाठी, क्रीडा या गोष्टीवरती लिहिण्यासाठी, क्रीडा या विषयावरती लेखन करण्यासाठी त्यासाठी खेळाचा इतिहास असणे माहीत असणे खूप महत्त्वाचं आहे. आता खेळ आणि व्यावसायिक संधी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळात जर बघितलं तर खेळ आणि खेळावरती अनेक व्यवसायाच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. कारण खेळ आणि इतिहास या गोष्टी जर आपण थोड्याशा बघितल्या तर असं वरचेवर असं सहज वाटतं की एक भिन्न वाटल्या, पण तरीसुद्धा खेळ आणि इतिहास यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या संदर्भातलं लेखन करणं,
म्हणजे कुठल्या देशामध्ये कित्येक खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले, कुठले खेळाडू सहभागी झाले. म्हणजे थोडक्यात ऑलिम्पिक स्पर्धा होतात किंवा एशियाडी स्पर्धा होतात, तिथं सामने होतात. काही किंवा क्रिकेटचे सामने त्या ठिकाणी होतात, विश्वचषक स्पर्धा क्रिकेटच्या त्या ठिकाणी होतात. त्यावेळेस त्या खेळाविषयी अनेक प्रकारे वर्तमानपत्रातून, नियतकालिकांकडनं तुम्हाला त्यामध्ये लेखन करता येतं त्यामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या संदर्भातलं लेखन करणं, समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. आणि म्हणून खेळाच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्व निवेदन करण्याची तज्ज्ञांची आवश्यकता असते. आणि या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू या संबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टीची माहिती देणे उपयुक्त असते, गरजेचे असते. आणि म्हणून यासाठी इतिहास उपयुक्त असतं. ज्यावेळेस एखाद्या विश्वचषक स्पर्धेचं ज्यावेळेस लाईव्ह त्या ठिकाणी प्रदर्शन सुरू असतं, त्यावेळेस तो जो विश्लेषक असतो किंवा तो जो निवेदक असतो त्याला मागच्याही काही स्पर्धेचा अनुभव असायला लागतो, माहिती असावी लागते, अभ्यास असावा लागतं. मागच्या स्पर्धा विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकली, कुठल्या देशाने जिंकली, त्यामध्ये कुठल्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे थोडक्यात हा इतिहासला असल्याशिवाय त्या निवेदकाला त्या स्पर्धेमध्ये व्यवस्थित निवेदन त्या ठिकाणी करता येणार नाही किंवा प्रभावी त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून थोडक्यात खेळासंबंधी ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते आणि त्यासाठी इतिहास हा उपयुक्त ठरतो. त्यानंतर दूरदर्शनवरून आपण बघतो की हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ असे काही जे सामने आहेत, या सामन्यांचे थेट प्रक्षेपण, प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यांमुळे खेळासंबंधित नोंदी ठेवणारे महत्त्व प्राप्त झाले. त्या खेळामुळे वाहिन्यांना अनेक प्रकारच्या जाहिराती त्या ठिकाणी दाखवल्या जातात, त्यातून त्यांना उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं. खेळाच्या संबंधित आजही वाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि मग खेळाच्या स्पर्धेमध्ये पंचांची आवश्यकता असते. आणि म्हणून जर आपल्याला पंच म्हणून पात्रता प्राप्त करायची असेल तर त्यासाठी अनेक काही परीक्षा असतात. आणि अशा परीक्षा आपल्या दिल्यानंतर, पात्रता मिळवल्यानंतर आपण जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती पंच म्हणून काम करण्याची संधी मिळते. थोडक्यात किती व्यवसायाच्या संधी या ठिकाणी आपल्याला आहेत. किंवा सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात आलेली आहेत. खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. सरकारी आणि खाजगी आस्थापनामध्ये खेळांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात खेळाचं महत्त्व किती आहे आपल्या लक्षामध्ये येतं. त्यानंतर इथे म्हटलं, माहीत आहे का, क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज पंडित करत असायचे. आणि आकाशवाणीवरून हे धावतं वर्णन ऐकण्यासाठी लोक अगदी जीवाचा कान करत असे. आणि हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी, पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असेल. म्हणजे थोडक्यात खेळाचा इतिहास माहिती असणं किती गरजेचं आहे. आणि त्यांना या खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन अतिशय रंजक त्या ठिकाणी होत असायचे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण जो 7वा घटक बघितला, खेळ, इतिहास, खेळाचे महत्त्व, खेळाचे प्रकार, आपल्या जीवनामध्ये खेळाचे किती महत्त्व आहे, यातून हे लक्षात त्या ठिकाणी आलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण या घटकांमधून जे काही प्रादेशिक खेळ आहे, जे काही आपले देशी खेळ आहेत, परदेशी खेळ आहेत, याचाही अभ्यास या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तर अशा प्रकारे खेळ आणि खेळाचे महत्त्व आपल्याला यातून, खेळ आणि इतिहास या घटकातून लक्षात आले. आपण सर्वांनी या ठिकाणी धडा वारंवार व्हिडिओच्या माध्यमाद्वारे समजून घ्या. वारंवार तुम्हाला या व्हिडिओवर पाहून तुम्हाला सगळा घटक समजून घेता येईल. समजून घेतल्यानंतर व्यवस्थित त्या प्रकारे स्वतः काही प्रश्न तयार करा, स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.